श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना आला की भोलेनाथाची पूजा, जप, उपास, अभिषेक हे सगळं वातावरण भक्तिभावाने भारून टाकतं. या महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला केलेली सेवा हजार पटीने फळ देते असे शास्त्र सांगतात. पण या महिन्याचा शेवटचा सोमवार हा विशेष शुभ मानला जातो, कारण या दिवशी केलेला छोटासा उपाय देखील आयुष्यभर साथ देतो. यावर्षी श्रावणाचा अखेरचा सोमवार आलेला आहे 18 ऑगस्ट 2025 रोजी. या दिवशी जर आपण रुद्राक्ष आणि बेलपत्रासह पूजा व उपाय केले तर धन, आरोग्य, शांती आणि जीवनातील अडथळे यांचा नाश होतो. आज आपण जाणून घेऊया या अखेरच्या श्रावण सोमवारी करायचे काही खास आणि गुप्त रुद्राक्ष तसेच बेलपत्राचे उपाय. रुद्राक्ष म्हणजे भगवान शंकराच्या डोळ्यातून निर्माण झालेला एक पवित्र बीज. हे धारण केल्याने मन शुद्ध होतं, पाप नष्ट होतात आणि जीवनातील सुख शांती येते. श्रावण सोमवारी रुद्राक्षावर मंत्र जप करून त्याला शिवलिंगाला स्पर्श करून धारण केलं तर त्याची शक्ती अनेक पटीने वाढते. बेलपत्राचं महत्त्व तर सगळ्यांना माहीतच आहे. भगवान शंकराला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. त्रिदळ असलेलं एक साधं पान सुद्धा शिवलिंगावर अर्पण केल्याने पुण्य मिळतं. बेलपत्र हे त्रिदेवाचं प्रतीक आहे असंही मानलं जातं. म्हणून अखेरच्या श्रावण सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून रुद्राक्षाचा मंत्र जप करणं अत्यंत शुभ मानलं जातं. जर धन अडकून बसलं असेल, घरात पैशाची चंचल असेल किंवा उत्पन्न वाढत नसेल तर या सोमवारी एक उपाय करून बघावा. सकाळी स्नान करून शुद्ध पांढरे किंवा पिवळे कपडे घालावे. 5 मुखी रुद्राक्ष गंगाजलात धुवून त्यावर हलकासा चंदनाचा लेप लावावा. तो रुद्राक्ष एका ताज्या बेलपत्रावर ठेवावा आणि शिवलिंगासमोर बसून ओम ही श्रीम नमा शिवाय श्री हिम ओम हा मंत्र एकाग्रतेने जपावा. जप पूर्ण झाल्यावर तो रुद्राक्ष पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवावा. असे केल्याने धनलाभ होतो, अडकलेला पैसा परत येतो आणि नव्या संधी मिळतात. आरोग्य आणि दीर्घायुष्य हवं असेल तर आणखी एक उपाय खूप सोपा आहे. आंघोळीनंतर मन शुद्ध करून एक रुद्राक्ष शक्यतो 11 मुखी किंवा 5 मुखी घ्यावा. थंड दुधात बुडवावा. त्या दुधाचा थोडा भाग शिवलिंगावर अभिषेकासाठी वापरावा आणि त्यावेळेस ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा म्हणावा. नंतर तो रुद्राक्ष लाल धाग्यात ओढून गळ्यात धारण करावा. हा उपाय केल्याने शरीरातील रोग कमी होतात, मानसिक शांती मिळते आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. कधी कधी घरात वाईट शक्तीचा प्रभाव जाणवतो, मुलांना नजरेचा त्रास होतो किंवा वारंवार अडथळे येतात. अशा वेळी रुद्राक्षाचा एक शक्तिशाली उपाय आहे. 1 मुखी किंवा 5 मुखी रुद्राक्ष घ्यावा. त्यावर धूप किंवा दीप दाखवून काळ्या कपड्यात बांधावा. ओम रुद्राय नमः हा मंत्र 108 वेळा जपावा आणि तो रुद्राक्ष घराच्या प्रवेशद्वाराजवळ लटकवावा. या उपायाने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही, वाईट नजर टळते आणि वातावरणात शांती व सकारात्मकता निर्माण होते. बेलपत्राच्या पूजेला विशेष स्थान आहे. प्रत्येक रुद्राक्ष उपायात बेलपत्राचा समावेश केल्यास त्यांची फळ वाढतात. बेलपत्र शिवलिंगाजवळ ठेवून त्यावर पंचामृत अर्पण केल्याने पूजा पूर्णपणे होतो. शास्त्र सांगतं की त्रिदळ असलेलं बेलपत्र शिवलिंगावर ठेवताना भगवान शंकराला म्हणावं ओम त्रिलोचाय नमः, म्हणजे भोलेनाथ 3 डोळ्यांनी आपल्यावर कृपा करतात. अखेरच्या श्रावण सोमवारी बेलपत्र अर्पण करताना एक छोटा पाठ सुद्धा म्हणता येतो. त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रच त्रयायुधमम त्रिजामा पापसहार बेलपत्र शिवार्पणम. हा श्लोक म्हटला की बेलपत्र अर्पण करण्याचं पुण्य अधिक पटीने वाढतं. या सर्व उपायामध्ये भक्तिभाव हा मुख्य आहे. मनापासून केलेली प्रार्थना, सेवा, श्रद्धेने केलेली पूजा हीच भगवान शंकराला सर्वाधिक प्रिय आहे. रुद्राक्ष व बेलपत्र याचं महत्त्व आपल्याला समजलं. आता हे उपाय 18 ऑगस्टच्या दिवशी मनपूर्वक करा आणि स्वतः अनुभव घ्या. या अखेरच्या श्रावण सोमवारी रुद्राक्ष व बेलपत्राच्या या दिव्य उपायांनी तुमच्या जीवनात धन, आरोग्य, शांती आणि सुख समृद्धी येऊ हीच भोलेनाथाच्या चरणी प्रार्थना करते. महादेव हे तर देवांचे देव आहे. त्यांना महादेव, महेश्वर, भोलेनाथ, शंकर, शंभू, नीलकंठ, रुद्र अशा अनेक नावांनी ओळखलं जातात. देवतांमध्ये देखील
देवतांमध्ये देखील संकटात सापडले की महादेवाच्या चरणी प्रार्थना करतात. समुद्र मंथनात जेव्हा हलाहल विष बाहेर आलं तेव्हा ते विष पिऊन जग वाचवणारे महादेवच होते, म्हणून त्यांना नीलकंठ म्हटलं जातं. महादेव हे सहज प्रसन्न होणारे आहेत, म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हणतात. फक्त एका बेलपत्राने, थोड्याशा जलाभिषेकाने किंवा साध्या महादेव हे सहज प्रसन्न होणारे आहेत, म्हणून त्यांना भोलेनाथ म्हणतात. फक्त एका बेलपत्राने, थोड्याशा जलाभिषेकाने किंवा साध्या ओम नमः शिवाय मंत्रानेही ते प्रसन्न होतात. ते केवळ देवांचे देव नाही, तर जगाचे रक्षण करते, विश्वाचे आधारस्तंभ आणि प्रत्येक जीवाचे दयाळू बाप आहेत. म्हणून त्यांना असं म्हणतात, देवांनाही जे वंदनीय आहेत ते म्हणजे महादेव. म्हणूनच महादेवांना देवांचे देव म्हटले जातात, कारण त्यांच्याशिवाय विश्वाची कल्पनाच होऊ शकत नाही. तेच सहारक, तेच पालनकर्ता, तेच करुणामय भोलेनाथ आणि तेच महादेव आहेत. हर हर महादेव.